अतिशय स्मार्ट असलेले डॉक्टर अनिकेत मैदानकडे जरा थोडं मिळालं की माणसं होतात वाढ, जरा थोडं मिळालं की माणसं होतात वाढ, पण नम्रतेने मोठं होतं अशोकाचं झाड. आम्हाला भेटल्यापासून आम्ही त्यांना अनुभवतोय आणि खरं म्हणजे आई वडिलांना ते पुरस्कार घ्यायला घेऊन आले. मला वाटतं हा फार आमच्यासाठी हा मोठा पुरस्कार आहे. आज आपण पाहतो की डॉक्टर मलोसे या ठिकाणी आहे, डॉक्टर संकेश या ठिकाणी आहे. माणूस पण जो या ठिकाणी झाला. स्टेथोस्कोप नावाचं पुस्तक आपण तिथे निवडले. स्टेथोस्कोप डॉक्टर म्हणजे चंद्रकांत बाबांच्या पुस्तकानंतर गद्यामध्ये आपण जे पुस्तक निवडले ते स्टेथोस्कोप पुस्तक निवडले. मला वाटतं डॉक्टरांना ही नुसती पेशंटची नस धरून चालणार नाही किंवा समजून चालणार नाही, त्याला समाजाची नस पकडता आली पाहिजे आणि यांनी समाजाची नस पकडलेली आहे. आपण म्हणतो की माणूस पण हरवत चाललेला आहे, पण यांच्या कवितेच्या लेखनातून, कविता नाही लेखन गद्य पुस्तक यांच्या लेखनातून कुठेतरी माणूसपणाची वाट शोधताना आपल्याला दिसते. सर म्हणून 4 वेळी मला आठवल्या, पाडू चला रे भिंत मध्ये आड येणारी, पाडू चला रे भिंत मध्ये आड येणारी, या मनातून काढू एक वाट जाणारी. ही वाटाला सापडली, टाळ्या होता आपण त्यासाठी. ही वाट त्यांना सापडली. त्याचा स्टेथोस्कोप हृदय, हा स्टेथोस्कोप पेशंटच्या हृदयापर्यंत जातो, समाजाच्या हृदयापर्यंत जातो. आणि समाजामध्ये जे काही चाललंय ना, माणूसपण म्हणजे त्याच्या प्रत्येक त्या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला कुठेतरी माणूसपण बघायला दिसतं. एक माणूस रस्त्याने चालला होता, त्याला तहान लागली होती, समोर एक शेळीजी होता. हा मला पाणी देतो का, थोडं पाणी देता का? तो म्हणाला माणूस नाहीये, माणूस नाहीये. तेव्हा त्यानं मला 2 मिनिटाकरता तुम्ही माणूस होता का? 2 मिनिटाकरता तुम्ही माणूस होता का? आज माणूस होण्याची गरज आहे. अनेक पेट आपण शोधली, माणुसकीचं पेट होण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की स्टेथोस्कोप मध्ये माणुसकीचं पेटच आपल्याला सापडले. बरोबर सर, माणुसकीचं पेट आपल्याला सापडले की जी गोष्ट आपल्याला इकडे दिसत नाही ती माणुसकी शोधण्याचा. आणि डॉक्टर म्हणजे कधी कधी मला असं वाटलं की आज डॉक्टर राजेंद्र मलोसे आणि तिथं एक समान धागा मला नाही दिसला. आज डॉक्टर मलोसे जे काम करतायत, जे चारोळ शहरामध्ये जे माणूसपणाचं जे काम करतायत, करोना काळामध्ये त्यांनी आणि डॉक्टर मीना मलोसेंनी जे काम केलं किंवा आता पण म्हणजे दवाखाना स्थापन केल्यापासून गोरगरिबांसाठी, सामान्य माणसांसाठी ज्यांनी जे काम केलेलं आहे, तर ते अध्यक्ष असलेल्या संस्थेचा पुरस्कार अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांना मिळावा किंवा माणूसपण जपणाऱ्या डॉक्टरांना मिळावा, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. आणि त्यानंतर मला 5 मिनिटं दिली होती, 3 मिनिटं झाली मला वाटतं. आणि आता व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्व पुरस्कार्थी आणि साहित्यावर प्रेम करणारे आपण सलग दुसऱ्यांदा मी या चांदोडी रुपयाच्या साहित्यिक पुरस्काराच्या परीक्षा समितीवरती आहे. तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली. मी जेव्हा विचार करतो की मला का या ठिकाणी परीक्षक म्हणून ठेवत असतील असं, तर माझ्या अर्थाने मी केलेलं जे समीक्षण आहे विनोदी लेखक नात्याने, एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो एकत्र आणि मी गाणं म्हटलं त्या ठिकाणी. आज साहित्याने मला छान गाणं म्हटलं, या ठिकाणी स्वागत गीत छान म्हटलं. मी पण माझ्या छान आवाजामध्ये गाणं म्हटलं आणि मनसमोर आलं. वंसमोर आल्यानंतर मी पुन्हा गाणं म्हटलं, परत वंसमोर आला. मी म्हणलं किती आवडतंय गाणं, परत दुसऱ्यांदा म्हटलं आणि तिसऱ्यांदा म्हटल्यानंतर परत ते वंसमोर आलं तेव्हा वाटलं काहीतरी गडबड दिसते बरं. तिसऱ्यांदा वंसमोर आला. मी त्यांना माझं गाणं मला इतकं आवडतंय का? त्यामुळे तसं नाहीये, जोपर्यंत तुम्ही सुरात गात नाही तोपर्यंत मी वंसमोर म्हणत राहील. माझं वाटतं 2दा पुरस्कार दिलेला आहे, मला असं वाटतं अचूक द्या, अचूक द्या, तरच आम्ही तुम्हाला बोललो. तर मला वाटतं ही नक्की अचूक निवड झाली म्हणून जोरात टाळ्या वाजवा की ही जी निवड आहे खरंच असं वंसमोर मला वाटतं होणार नाही, कारण की अचूक निवड यावर्षी नक्की केलेली आहे. खरं म्हणजे मी वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे. ही पुस्तकं वाचताना खरं म्हणजे मी समृद्ध खूप झालो, मी खूप संपन्न खूप झालो. शेकडो पुस्तकं या परीक्षणासाठी या ठिकाणी आलेली असताना आणि रवींद्र देवरे आणि सागर जोगुलकर यांची तज्ञ समिती माझ्या पाठीमागे असताना ही पुस्तकं वाचत असताना मला खूप एक जबाबदारीचं एक भान होतं मला की आपल्याला निवड करायची आहे. आणि तिन्ही पुस्तकं वाचताना एक समान धागा माझ्या लक्षामध्ये आला की अलीकडे म्हणजे पाहतो जो लॉबीचा उल्लेख झाला या ठिकाणी, फार गरजेचं होतं लॉबीचा उल्लेख होणे या ठिकाणी. कारण अलीकडे साहित्य क्षेत्रामध्ये काय चाललंय, आपण पत्रकार काय आपण सामान्य जनतेला सुद्धा आता माहिती पत्रकार म्हणजे काय चालू आहे या साहित्य क्षेत्रामध्ये. तिन्ही पुस्तकं वाचताना एक समान धागा माझ्या लक्षात आला निवडताना किंवा एक समान सूत्र माझ्या लक्षामध्ये आलं की तीनही लेखक हे स्वतंत्र विचार करणारे आहेत.
स्वतःची मतं मांडणारे आहेत, स्वतःची विचारशैली आणि स्वतःला जे सांगायचं त्याला टाकून सांगणारे माणसं आहेत. मला किस्सा आठवला, एक आंधळा माणूस होता, एक अंध व्यक्ती होता. तो त्याच्या मित्राकडे रात्रीच्या जेवायला गेला होता, डोळस माणसाकडे जेवायला गेला होता. जेवण झाल्यानंतर त्याच्या मित्राने, काळजी होती मित्राची म्हणून, त्याच्या हातामध्ये एक दिवा दिला, एक कंदील दिला आणि त्याला सांगितलं की हा कंदील तू घेऊन जा. तो मला दिसत नाही, मला कंदिलाची काय गरज आहे. तो म्हणाला नाही, समोरच्या माणसाला कळेल, समोरच्या माणसाला कळेल की कोणतरी येतंय, दिवा घेऊन कोणतरी येतंय. 10 मिनिटांमध्ये कोणतरी त्याला धडक बसले, तो खाली पडला, तो दिवाही फुटला. हा त्याला मला तुला कळलं नाही का माझ्या हातामध्ये दिवा आहे, तू धडकलास, मला दिसत नाही पण तुला कळत नाही की माझ्या हातामध्ये दिवा आहे. तेव्हा तो म्हणाला तुझ्या हातामध्ये दिवा आहे, बरोबर आहे दिवा आहे तुझ्या हातामध्ये, पण तुला माहिती नाही तो दिवा विसरलेला आहे. मग त्या अंध व्यक्तीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तो असं म्हणाला की आता मला कळलं की दुसऱ्याचा उजेड घेऊन फार काळ पुढे जात नाही, त्याला स्वतःचा उजेड असावा. मला वाटतं हे जे आपण ती निवडलेली आहे त्याला स्वतःचा उजेड आहे, स्वतःची मतं आहे. ज्यावेळेला आपण कवितेच्या पुस्तकाचा विचार करूया, माझ्यातल्या कवितेची हळूहळू लागली पहा. साहित्य पुरस्कार विभागून आपण या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्टर अनिकेतजी मयेकर यांना मी विनंती करतो की आपण मंचासमोरील खुर्चीवरती आसनस्थ व्हावं आणि रावसाहेबजी जाधव सर आणि सागरजी जाधव यांना विनंती करतो की त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. त्यांच्याबरोबर आले त्यांचे आई, वडील, बहीण यांनाही विनंती करतो की आपण पुढे यावं. खरोखरच ज्यांच्या गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो त्यांना आपण डॉक्टर म्हणतो, पहिलं शस्त्र डॉक्टरांचं असतं. परंतु याही पुढे आपल्याला असंही म्हणावं लागेल की लेखनी डॉक्टरांकडे असते. असे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि मानपत्र वाचण्यासाठी मी संदीपजी गुजराती यांना विनंती करतो की या ठिकाणी मानपत्राचं वाचन आपण करावं. चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळ प्रस्तुत चांदवडी रुपया युवा वाङ्मय पुरस्कार 2026. मानपत्र वाचन. माननीय डॉक्टर अनिकेत मयेकर, सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ व लेखक, रत्नागिरी. चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळ चांदवड हे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल प्रतिभेचा शोध घेणारी आणि मानवी जाणीवांच्या पाठीशी खणखणीतपणे उभी राहणारी एक वैचारिक चळवळ आहे. वैद्यकीय व्यवसायातील व्यस्ततेतही साहित्याची नाळ जपत आपण आपल्या संवेदनशील लेखनाने मानवी संवादाचा पूल उभारणाऱ्या प्रगल्भ प्रतिभेचा सन्मान करणे हे या व्यासपीठाचे परम कर्तव्य आहे. आपण रत्नागिरीतील शिवांजली हेल्थकेअरच्या माध्यमातून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आपली हीच निखळ सामाजिक संवेदनशीलता साहित्याला एक नवा आयाम देणारी ठरली. आपली स्टेथोस्कोप ही ललित साहित्यकृती म्हणजे वैद्यकीय पेशातील पांढऱ्या कोटामागचा आर्तमानवी चेहरा उलगडणारा एक हृदयस्पर्शी दस्तऐवज आहे. स्टेथोस्कोप हे केवळ एक वैद्यकीय यंत्र नसून ते रुग्णाच्या मनातील दडलेली शब्दापलीकडची वेदना ऐकण्याचे आणि डॉक्टर व रुग्ण यांच्यातील हरवत चाललेला संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचे माध्यम कसे बनते याचे नितांत सुंदर चित्रण आपण केले आहे. व्याधी आणि उपचारांच्या पलीकडे जाऊन स्टेथोस्कोपच्या टोकाशी जाणवणारी हृदयाची धडधड आपण ज्या तरलतेने शब्दबद्ध केली आहे ती मराठी वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. वयाच्या 40च्या आत आपण दाखवलेली ही साहित्यिक प्रगल्भता आणि मानवी मूल्याविषयीची कमालीची संवेदनशीलता मराठी साहित्याच्या कक्षा अधिक रुंदावणारी आहे. आपल्या या समाजाभिमुख आणि वाङ्मयीन साहित्य सेवेचा सार्थ गौरव म्हणून मंडळाच्या परीक्षक व पुरस्कार निवड समितीच्या चोखंदळ निर्णयानुसार आपणास हा चांदवडी रुपया युवा साहित्य पुरस्कार 2026 अत्यंत आदराने प्रदान करण्यात येत आहे. आपल्या लेखणीतून मानवी संवेदनांचे हे सूर
असेच उत्तरोत्तर उमटत राहून हीच सदिच्छा चांदवडी रुपया. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर अनिकेतजी मयेकर यांच्या आई वडील आणि बहिणींना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि मंचावरही सर्व प्रमुख अतिथींनी पाहुण्यांनी या ठिकाणी चांदोली रुपया युवा साहित्य पुरस्काराचं वितरण करावं आणि डॉक्टर अनिकेत मयेकर यांनी त्याचा स्वीकार करावा. ही चांदोडची संस्कृती आहे आणि या संस्कृती आपण कोकणापर्यंत घेऊन जावी आणि कोकणाची संस्कृती आमच्यापर्यंत आपण पाठवलेली आहे. हाच आम्हाला खूप अभिमान आहे, कारण आपण आपल्या समवेत आई वडील बहीण ज्यांना आपण मातृदेवो भव पितृदेवो भव असं संबोधतो, या सर्वांना आपण या ठिकाणी आणलं आणि संस्कृतीचा परिचय करून दिला. तर माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कार सुद्धा खूप महत्वाचे आहे. कारण आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आई वडील कुठे असता काय करता हेही माहीत राहत नाही, परंतु डॉक्टरांनी ही संस्कृती जपलेली आहे आणि या ठिकाणी पुरस्काराचं वितरण झालेलं आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय डॉक्टर अनिकेत मयेकर. सर्वप्रथम मी चांदवडी रुपयाचे सर्व लोकांचा मी आभार मानतो. आज मला एवढा आनंद झाला आहे की मला एवढंच वाटतं की हा मला प्रेमाचा पुरस्कार मला आज मिळाला. प्रेमाचा एवढाच म्हणतो यासाठीच की मी ज्यावेळी रत्नागिरीतून निघाल्यानंतर सागर सरांच्या मला 2 ते 3 कॉल आले की तुम्ही येताय ना, किती वाजता पोहोचाल. म्हटलं सर कितीचा कार्यक्रम आहे. ते म्हणाले 3चा आहे. तर तुम्ही लवकरच या. तर म्हटलं लवकर का. तर लवकर फक्त पुरस्कार घेणं इम्पॉर्टंट नाहीये, तर तुम्ही येणाऱ्या माणसांची ओळख होऊन दे, ती लोक कोण आहेत ते तुम्हाला कळून दे, एकमेकांची ओळख होऊन दे. म्हणजे हा माणुसकीचाच पुरस्कार झाला ना. आणि आल्यानंतर सुद्धा मला हेच कळलं की ज्यावेळी ह्या प्रतिभावान लोकांशी मी काही अर्धा पाऊण तास जेव्हा बसलो होतो तिथून उठावंच वाटत नव्हतं. म्हणजे मी जवळजवळ 1 तास होतो. 1 तासामध्ये एवढंच फक्त ऐकत राहत होतो की नवीन नवीन ऐकायला भेटत होतं, नवीन नवीन मला त्यांच्याकडून माहिती कळत होती. त्याच्यामुळे ह्या लोकांकडून जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा मी खूपच स्वतःला मी भाग्यवान समजतो. माझं स्टेथोस्कोप हे जे पुस्तक आहे, मी हरचे म्हणून एक रत्नागिरी मध्ये एक गाव आहे छोटंसं, तिथे मी प्रॅक्टिस करतो आणि नवी मुंबईला 2 हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतो. मी 14 वर्ष प्रॅक्टिसला झाली. 14 वर्षामध्ये मला एवढंच कळत गेलं की ज्यावेळी मी पेशंट्स माझ्याकडे येऊन बसत होते तर त्यावेळी नुसते पेशंट येत नव्हते, तर त्यावेळी पेशंटच्या मागच्या भावना, पेशंटच्या रिलेटिव्हच्या भावना ह्या प्रत्येक वेळी मला जास्त कनेक्ट करायच्या. त्यांचं दुःख मला जास्त कनेक्ट करायचं आणि मग मी ना ते प्रत्येकाशी बोलत राहायचो. मी खूप इमोशनल व्हायचो आणि मग ते लिहून काढायला सुरुवात केली. तर त्यावेळी ज्या प्रकाशन आहे, सोनचाफा प्रकाशन म्हणून आहे, त्या स्नेहा सुतार यांनी चालू केलेला. तर त्यांच्याशी मी बोललो की असं असं आहे. तर ते म्हणाले तू लिहून काढत जा आणि तू माझ्याकडे देत जा. आणि मग त्यांच्या सगळ्यांनी सांगून मग एक पुस्तक प्रकाशन झालं आणि त्यानंतर त्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक पुरस्कार मिळाला. परंतु या सगळ्यांचं योगदान आहे, माझ्या आईवडिलांचं योगदान आहे, माझ्या पेशंटचं योगदान आहे आणि सर्वांच्या योगदान आहे. आणि तुम्ही सुद्धा मला योग्य समजलात त्याबद्दल मी सर्वांचं भाग्य आहे. आणि तुमच्याबरोबर मला काही काळ राहिला ते सुद्धा मी खूप भाग्य समजतो. धन्यवाद. धन्यवाद सर.